नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना आता माहितीच आहे की पोलीस भरती प्रक्रिया जे संपलेली आहेत आणि काही मुलं ट्रेनिंगला सुद्धा गेलेले आहेत आणि काही मुलांची ट्रेनिंगला जे येणाऱ्या काळामध्ये जातील. तर आता तर आतुरता आहे तर ती नवीन पोलीस भरतीची. तर भरपूर मुलं मला विचारतात की अ, नवीन पोलीस भरती कधी होईल? किती हजार पदांची ही भरती होईल? तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर काही जिल्ह्यांची रिक्त जागा आहेत सुद्धा आलेल्या आहेत. किती पोलीस शिपायाची रिक्त जागा आहेत, तर त्याही आपण बघूयात. आणि भरती प्रक्रियेला कधी सुरुवात होईल, तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तर मला तुम्ही Instagramला फॉलो करून नक्कीच विचारू शकतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-आर-पी-एफ संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर भरपूर जिल्ह्यांचे जे रिक्त जागांचे जे पोलीस शिपायाचे जे आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांचे जे रिक्त जागा आलेल्या आहेत. तर अजून काही जिल्ह्यांचे सुद्धा आले आहेत, जे दुसऱ्या जिल्ह्यांचे सुद्धा. तर त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल. तर छत्रपती संभाजीनगर संदर्भात जर बघायचं झालं, तर 155 जागा ज्या आहेत, इथे रिक्त आहेत. नाशिकचं तर सर्वांना माहितीच आहे आणि मुंबईचंही तुम्ही बघितलेलंच असेल की किती जागा आपल्या रिक्त आहेत. तर भरपूर जिल्ह्यांचे जे आहेत पोलीस शिपायाच्या रिक्त जागा जे आहेत आलेल्या आहेत. आणि ही नवीन पोलीस भरती प्रक्रिया किती हजार पदांची होईल, तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर 18,000 पेक्षा जास्त पदांची भरती होऊ शकते. तर याच्या संदर्भात मी काय माहिती देत आहेत, तर लक्षपूर्वक ऐका. तर 13,000 पदे जे आहेत फक्त पोलीस शिपायाची रिक्त आहेत. आणि दुसरे जर पद धरले तर एस-आर-पी-एफ, तर एस-आर-पी-एफमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस पदे भरली जातील. त्याच्यानंतर पोलीस शिपाईची जे चालक जे आहेत, तर या वर्षी तुलनेने थोडे जास्त पदे असतील. त्यानंतर कारागृह आणि हे जे सर्व मिळून जे आहेत 18,000 पदांची आपली पोलीस भरती प्रक्रिया होईल. तर ही भरती प्रक्रिया जी आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी संपेपर्यंत संपवले जाऊ शकते. तर याच्या संदर्भात जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती कळेलच. तर ॲक्चुअल भरती प्रक्रियेला कधी सुरुवात होईल, तर या संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर माझ्या माहितीनुसार तरी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात व्हायला पाहिजेत. आणि त्याच्या संदर्भात जशी माहिती येईल, तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. तर एस-आर-पी-एफमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी ऑलमोस्ट तुम्हाला 8 जिल्ह्यांची जी आहेत माहिती देईल, किती पोलीस शिपायाची पदे रिक्त आहेत. आणि भरती प्रक्रिया फास्ट होईल मित्रांनो. तर याच्या संदर्भात तुम्ही काही काळजी करू नका, कारण की भरती प्रक्रिया एकदम येते आणि चालली जाते. तर जशी ती संदर्भात माहिती येईल, ते मी तुम्हाला नक्कीच कळवेल.